कोंदापूर गावात एक माळी राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्याच्या मळ्यामध्ये एक कुत्री राहत होती. त्याच्या मुलीचं लग्न झालेलं होतं. ती मुलगी आणि माळ्याच्या मळ्यातील कुत्री दोघी पण गरोदर होत्या. माळ्याच्या बायकोने स्वयंपाक केला. कुत्रीच्या गळ्यात डब्बा बांधला आणि म्हणाली, जा ताईला देऊन ये. तो डब्बा आल्यानंतर तिची मुलगी जेवण करते, पण त्या कुत्रीला खायला काहीच ठेवत नाही. तिला पण भूक लागलेली होती. त्या कुत्रीला वाटत होते, ताई मला पण काहीतरी खायला देईल, पण तसं झालं नाही. मग कुत्रीने त्या मुलीला श्राप दिला, तुझे पिल्ले मला आणि माझे पिल्ले तुला हो. मग काही दिवसांनी माळ्याच्या मुलीचं पोट दुखू लागलं. तिची डिलिव्हरी झालेली होती. तर तिला 2 कुत्रे जन्माला आली आणि त्या कुत्रीला 2 मुली जन्माला आल्या. कुत्री त्या 2 मुलींना घेऊन झोपडीत राहत होती. त्या मुलीचे नाव होते सीता आणि गीता. बघता बघता त्या 12 वर्षाच्या झाल्या. सीता गीताच्या 2 मैत्रिणी नागकन्या, देवकन्या असं त्यांचं नाव होतं. त्या 2 मुली पौष महिन्यातील रविवारचं व्रत करत होत्या. मग पहिल्या रविवारी नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. सीता गीता त्या दोघींना विचारतात, हा कोणता वसा आहे? सांगा आम्हाला पण. मग सीता गीताने पण रविवारचा वसा वसला. दुसऱ्या रविवारी सीता गीता सूर्यनारायणाच्या पूजेचे साहित्य आणायला मळ्यात जातात. पूजेचं सामान घेऊन येत असताना राजाचा व प्रधानाचा मुलगा दोघेही घोड्यावर जात होते. त्यांची नजर सीता गीतावर गेली. त्यांना या दोघी खूप आवडल्या. त्या दोघींना पाहिल्यावर त्यांच्याशी लग्न करायची इच्छा झाली. आपण कोण, कुठे राहता विचारपूस केली. त्या दोघी आईच्या सांगण्यावरून बोलल्या की आम्ही वनराजाच्या मुली आहोत. असे बोलून त्या घरी परत निघाल्या. घरी येऊन सूर्यनारायणाची पूजा केला आणि व्रत सोडला. तिसऱ्या रविवारी सूर्यनारायणाची पूजा केली. त्या ठिकाणी राजा व प्रधानाची मुले आली. ते बोलले, आम्ही लग्नाच्या तयारीत आलो आहेत. मग ते मुले म्हणतात, तुमचे आई बाबा कुठे आहेत? कुत्रीच्या सांगण्यावरून त्या म्हणतात, आई बाबा दूर गावी देवाला गेले आहेत. मग त्या दोघीच्या सहमतीनुसार त्या दोघांशी विवाह होतो. त्या दोघी देवाच्या दर्शनाचे निमित्त करून आईचे दर्शन घ्यायला जातात. आई त्या 2 मुलींच्या हातात तांदूळ देते आणि सांगते, हे धान्य जाताना वाटेत टाकत जा. मग 4थ्या रविवारी त्या दोघीही आपापल्या घरी सूर्यनारायणाची पूजा करतात. सीता व्रत सोडत होती. मग तिथे तिची आई म्हणजे कुत्री आली. सीताने हाड म्हणून तिला हकलून दिलं. ती कुत्री रडत रडत प्रधानाच्या घरी गेली. गीता व्रत सोडून बसलेली होती. त्या मुलीची आई घरी आली तर गीताने आपल्या आईला गरम पाण्याने आंघोळ घालून जेवायला दिलं. प्रधानाची घरी यायची वेळ झालेली होती म्हणून आईला टोपल्याखाली बस असं बोलली. प्रधान घरी आला. जेवण करून बसला होता. बसला असताच प्रधानाची नजर त्या टोपल्याकडे गेली. त्याने टोपले उघडले तर काय, टोपल्याखाली कुत्रीचे सोने झाले होते. मग प्रधानाने त्याच्या बायकोला आवाज देत बोलला, हे सोने कुठले आहे? ती म्हणाली, माझे आई बाबा देवाहून सोने घेऊन आले होते. तर ते बोलले, चल आईबाबांची भेट घेऊ. मग ती बोलली, आईने पुढच्या रविवारी जेवायला सांगितली आहे, तेव्हा जाऊ. 5व्या रविवारी प्रधानाच्या राणीने सूर्यनारायणाची पूजा केली आणि सूर्यनारायणाला म्हणाली, हे देवा मला घंट्याचं माहेर दे. सूर्यनारायण तिला प्रसन्न झाला. तिच्या घरासमोर रथ घेऊन आला. मग ती प्रधानाला म्हणाली, चला माझा भाऊ घ्यायला आलाय. ते दोघे रथात बसून सूर्यनारायणासोबत माहेरी आले. तर तिथे आई वडील भाऊ भाऊजई होते. घरी आल्यानंतर त्या दोघांचा आदर सत्कार केला. पाचीपक्वान्नाचं जेवण करून आहेर केला. मग ते परत आपल्या गावी निघाले. वाटेत आल्यानंतर राणीला हाराची आठवण झाली. जेवण करतेवेळेस राणीने ठेवला होता. ते दोघे परत त्या जागी आले तर तिथे काहीच नव्हते. एका झाडाखाली हार ठेवलेला होता. प्रधान विचारू लागला, तुझं घर कुठे गेलं?
तर ते घडलेली सगळी हकीकत सांगितली. मला सूर्यनारायण प्रसन्न झाले. मला घंट्याचे माहेर दिले. जसा सूर्यनारायण प्रधानाच्या राणीला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.